हैदराबादच्या नालसार विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहाला दरवर्षी सरन्यायाधीश जात असतात। पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना झुरळाची उपमा दिल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना बोलावू नये आणि ते आले तर आम्ही त्यांच्यावरती बहिष्कार टाकू असं पत्र लिहिलं होतं। विद्यार्थ्यांच्या या कृतीची बार काउन्सिल ऑफ इंडियानं गंभीर दखल घेऊन 2026च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वकिलीवरती निर्बंध घातले होते। या विद्यार्थ्यांनी वकिलीची पदवी घेतली तरी त्यांना वकिली सुरू करता येणार नाही असंही बार काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं होतं। पण अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीनं आक्षेप नोंदवताच हा वादग्रस्त आदेश मागे घेण्यात आलाय। मीडियातल्या बातम्यांच्या आधारावरती आम्ही कारवाई करणार नाही, कुलगुरूंकडून 3 दिवसांमध्ये रिपोर्ट मागवू आणि त्यानंतर कारवाई करू अशी भूमिका आता बार काउन्सिल ऑफ इंडियानं घेतली आहे। विद्यार्थ्यांनी दिलेलं निवेदनावरती सही करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बार काउन्सिलनं मागवली आहे। तर हे बहिष्काराचं अभियान कुणी सुरू केलं, निवेदनाचा मसुदा कोणी बनवला, कोणी बैठका बोलावल्या, सोशल मीडियावरती प्रचारात कोणाची मुख्य भूमिका होती, या सगळ्याच गोष्टींची बार काउन्सिलकडून चौकशी केली जाणार आहे। तर माजी विद्यार्थी किंवा बाहेरील कोणी व्यक्ती यामध्ये सहभागी आहेत का तेही पाहिलं जाणार आहे। आणि सीजेपीच्या सौरभ दास यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी ट्विट केलेलं आहे। नेमकं या ट्विटमध्ये काय आरोप करण्यात आलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मित्रांनो, बार काउन्सिलचे मनन मिश्रा बैठका आणि परिषदांवरती वर्षाला 14 कोटी रुपये खर्च करतात। आज त्यांनी नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची वकिली रोखण्याचा आदेश तासाभरात मागे घेतला। मनन मिश्रा हे 14 कोटी रुपये कुठे खर्च करतात? शिवाय 12 कोटी रुपये त्यांना प्रवास आणि राहण्यासाठी मिळतात। पण याचं फलित काय? मनन मिश्रा हे जर असे हुकुमशाही आदेश काढणार असतील तर काय तरुण वकील आणि कायद्याच्या विद्यापीठाचं भलं करणार? मनन मिश्रा हे 2012 पासून